मराठी ज्या पद्धतीचे आरोप शिवाजी पार्क मैदानावर बाळासाहेब सभा घ्यायचे, काँग्रेसची सभा होते, मुख्यमंत्री म्हणतात आजचा हा काळा दिवस आहे। मी मुख्यमंत्र्यांना एक प्रश्न विचारू इच्छिते की काळा दिवस कधी असतो? ज्या दिवशी आपण दुसऱ्या पक्षामधल्या लोकांना फंड देऊन, सरकारी त्या यंत्रणा वापरून, ईडीचा वापर करून, धमकावून, त्यांच्या फॅमिलीला धमकावून तुम्ही जेव्हा दुसऱ्या पक्षामध्ये घेता ना, तो काळा दिवस असतो। जर तुम्हाला शिवछत्रपती महाराज कळले असते आणि बाळासाहेब कळले असते तर तुम्हाला कळलं असतं की शिवछत्रपती महाराजांनी स्वराज्य आणि स्वातंत्र्याची एक परिभाषा केलेली आहे। त्यांनी सांगितले की कशा तऱ्हेने तुम्ही वागलं पाहिजे, कशा तऱ्हेने तुम्ही शेतकऱ्यांशी वागलं पाहिजे, कशा तऱ्हेने तुम्ही कायदे केले पाहिजे। दुर्दैवाने मुंबई महानगरपालिकेमध्ये 2 वर्षामध्ये सत्कार नाही आहे। मुंबई महानगरपालिकेमध्ये 1 लाख कोटी खर्च झाले आणि ते कोणाला दिलेले आहेत? मुख्यमंत्री महोदयांच्या किंवा उपमुख्यमंत्री महोदयांच्या किंवा त्यांच्या देशाच्या प्राईम मिनिस्टरच्या कोणाला तरी दिलेल्या जवळच्याला। ही परंपरा नाही आहे। त्यामुळे त्यांनी याला काळा दिवस म्हणून नये। काळा दिवस तो या दिवशी सगळ्यांना ईडीचं इन्क्वायरी झाले, दुसऱ्या दिवशी तुम्ही त्याला पक्षामध्ये घेतलं, लगेच ते स्वच्छ पण झाले। मला एक सांगायचं की आम्ही एका विचाराने सगळे एकत्र आलो आणि हा विचार आहे की महाराष्ट्राचा विचार जो शिवछत्रपती महाराजांचा विचार आहे, राजर्षी शाहू महाराजांचा विचार आहे, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी, महात्मा फुलेंचा विचार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा महाराष्ट्र। याला प्रगत आणि पुरोगामी महाराष्ट्राला एकत्र करण्याचं आम्ही काम करत आहोत। काल सुद्धा आमची यात्रा जी संपली ती चैत्यभूमीवर त्या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करून संपली। आज सकाळी आम्ही महात्मा गांधीजींचं त्या ठिकाणी विनम्र अभिवादन केलं आणि आज आम्ही शिवछत्रपती महाराजांना मानाचा मुजरा करून एकत्र जात आहोत। शिवछत्रपती महाराजांना जे अपेक्षित होतं, बाळासाहेबांना जे अपेक्षित होतं, त्याच महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही या ठिकाणी पहिले राहुल गांधीजी येणार आणि पहिले शिवछत्रपती महाराजांचा मानाचा मुजरा करणार, दर्शन करणार, त्याच्यानंतर बाळासाहेब ज्या स्मृतिदळाला पण ते भेट देणार आहेत। पण मी एकच गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगते, ह्या देशासमोर सगळ्यात मोठे जर संकट आज कुठलं आहे तर या देशाची लोकशाही जी आहे तिला जपण्याचं काम आपल्याला केलं पाहिजे, तिला वृद्धिंगित करण्याचं काम आपलं केलं पाहिजे आणि देशाचं संविधान वाचलं पाहिजे। ही भूमिका ज्यांची ती आज या मीटिंगमध्ये सामील होणार। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा।